अमराठा असून सुद्धा मराठा आरक्षणाच्या चळवळीच्या बाजूने राहिलेलो आहोत। त्यामुळे स्वाभाविक बीडमध्ये आपल्याला जसं वाटतं तसं निवडणुकीमध्ये वातावरण होईल असा माझा बिलकुल समज नाहीये। त्यामुळे बीडमध्ये आम्ही सर्व व्यापक, सर्व समावेशक आणि सर्व समाजाला एकत्रित घेऊन आजपर्यंत काम केलेलं आहे। एकत्र येणार आहेत, पण आता ओपन करणं म्हणजे त्यांच्या समोर पत्ते उघड करणं योग्य नाही, कारण ते खूप चतुर आहेत। त्यांनी आतापर्यंत जे जे डाव टाकले ना ते डाव आपण उधळले सामाजिक याच्यातून। आता राजकीय डाव आहेत त्यांचे, आता त्यांच्या डावाला प्रति डाव राजकीयच टाकावं लागणार आहे, सामाजिक डाव इथं चालणार नाही। कारण हे नाण्याच्या दोन बाजू आहेत। आंदोलन सामाजिक ही एकदम वेगळा विषय आणि राजकीय हा एकदम वेगळा विषय। याच्यात पूर्ण पत्ते जर ओपन केले तर तो माणूस यशस्वी टोकापर्यंत जात नाही। जनतेला किंमत प्रस्थापितांना नाही। तुम्ही चेहरे 1000 शेकडो समोर बसून नाही उपयोग, पाठीमागं कोण याला खूप महत्व आहे। आणि आमचं नशिबानं असं झालेलं आहे सध्या, आमच्याकडे अगोदर मतं आहेत नंतर उमेदवार आहे। त्यांचं तसं नाहीये, त्यांना उमेदवार शोधायला लागतो, अगोदर उमेदवार आणि मग मतं मागायला जायचं। आमच्याकडे आधी मतं आहेत, उमेदवार कोणी द्या द्या। बीडचंच एक उदाहरण आहे ना, जास्तीचं सांगत नाही मी, हे रात्रीतून काय करू शकतात हे बीडचंच एक उदाहरण आहे। त्यामुळे आम्ही आधीच सावध येतात की जर एक माणूस हे असं करणार असले, गोड बोलून त्यांच्या भविष्यापासून त्यांना लांब नेणार असले, समाजाची इच्छा असतानाही ते जर एका रात्री ती माणसं इकडची इकडे नेणार असले तर आम्ही सावध आहेत। कोण कोण भेटायला येतंय काय तुम्हाला 30ला सगळं ओपन करणार आहे, पण यांच्या पायाखालची वाळू त्या दिवशी सरकल की कोण एकत्र आले तर हे भयान झालं। पण मात्र एक त्यांना सांगतो, जसं तुम्ही सामाजिक आंदोलनात हलक्यात घेतलं होतं आणि तुम्हाला जड गेलं, तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची ओबीसीतून आरक्षण नाही दिलं, तुम्ही मला राजकारणात सुद्धा हलकं घेऊ नका। कसं काय यांचा कार्यक्रम लागत नाही बघा तुम्ही, हे करेक्ट कार्यक्रम करतात काय आपला, हे आपले जिरवायला निघायचे, सगळ्या जाती धर्मात लोकांनी यांची जिरवायची।